हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर तुम्ही बघताय मला की मी रेडी झालेली आहे आणि आवाजावरनं अजून पण तुम्हाला वाटत असेल की माझी तब्येत अजून पण बरी झालेली नाहीये। थोडीशी सर्दी आहे बट पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे, खूप म्हणजे खूप बेटर आहे। आणि आज मला जायचं एका ठिकाणी हळदी कुंकाला, म्हणून मी एवढी छान रेडी झालेली आहे। आणि ही साडी जी मी वेअर केली आहे ना, ही मी माझ्या हळदी कुंकाला, जेव्हा माझं फर्स्ट हळदी कुंकू होतं तेव्हा जी ब्लॅक साडी वेअर करतात तेव्हा मी ही घेतलेली होती आणि तेव्हा घातलेली, त्याच्यानंतर आता 3 वर्षानंतर आता परत नेसलेली आहे। अँड मला ही खूप आवडते। आणि असं म्हणजे आपल्याकडे असतं ना की आपण शुभ कार्याला मोस्टली काळं घालत नाहीत, सणासुदीला काळं घालत नाहीत असं बोलतात। सो त्यामुळे कधी घालायचा प्रश्नच आला नाही, काळं कधी घालताच आलं नाही। आणि आज हळदी कुंकाला जायचं असं तर आय थॉट की मकर संक्रांतीचं हळदी कुंकू असेल आणि मोस्ट ऑफ दी लोक येतात ब्लॅक साडीज नेसून आणि आज म्हणजे ह्या वेळेला ब्लॅक साडी घालतात, चांगलं असतं त्याला। त्या निमित्ताने तरी माझी ही साडी नेसणं होईल म्हणून मी आज ही साडी काढली आहे। आणि नेसल्यानंतर मला तर एवढा आनंद होतो ना, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत असेल। एवढ्या वर्षानंतर नेसलेली साडीचा मला खूप म्हणजे खूप आवडते ही साडी। आणि ह्या साडीसोबत माझ्या आठवणी सुद्धा जुडलेल्या आहेत, खूप आठवणी आहेत। कारण काय माझ्या फर्स्ट हळदी कुंकाची साडी होती ही। हळदी कुंकासाठी मी जिथे चाललेली आहे ते आईंच्या मैत्रिणीचं घर आहे। सो आई सकाळीच गेलेल्या आहेत त्यांच्याकडे। सो संध्याकाळी आता मी निघालेली आहे। सूरज येणार नाहीये कारण की सूरज बोलतो हळदी कुंकाला माझं काय काम, तुझ्या हळदी कुंकाला होतं तेवढंच बस झालं, सगळ्यांच्या हळदी कुंकाला मला नेऊ नकोस। सो मी आता एकटीच जाणार आहे आणि मग येताना आईंना सुद्धा सोबत घेऊन येईल। सो झालीये रेडी, आता मी फटाफट निघते कारण काय मला टायमामध्ये पोहोचलं पाहिजे। मी आता पोहोचले आणि चालले आता वरती। सो लेट्स सी कसं असणार आहे हळदी कुंकू आणि आज सगळे परत भेटणार आहे। सो आय एम सो एक्साइटेड। हॅलो हो छान झालं, डेकोरेशन पण मस्त केलंय। मी केला, मम्मी रांगोळी काढली, समय मी सजवली, खाली छोटस केलं, छान केलंय। मग अजून मम्मीची करामत खूपच आहे, त्यांना काय सांगायलाच नको। त्या दिवशी बोलायला नाही मिळालं जास्त, त्या दिवशी गर्दी होती ना त्यामुळे काहीच बोलले गेले नाही। काय मस्त दिसतंय, सगळं छान व्यवस्थित कव्हर करेल। हाय थँक्यू, छान दिसते। स्टेशनवर आली कोल्हापूरची ट्रेन, कोणाकडे आहे लाल शाईचे पेन, तुला नाही आता एका वेळेस एकालाच गिफ्ट आहे, तुला नाही मिळाले का? कानातलं पडल्यावर 60 डबे, कोणाच्या कानात आहे झुबे, काय 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 टोंगल झुबे, झुबे झुबे मामींच्या कानात अगदी टोंगल मिळाले बघा, छान। म्हणजे त्याच्यामध्ये जे नाव असेल, जे जे तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये जी वस्तू आहे ती पाहिजे। मामी इकडे आहेत का झुबे? नाचत यायचंय मामीने, गुलाबी साडीवाली मामीला असं नाही आहे की गिफ्ट, डान्स केल्याशिवाय गिफ्ट नाहीये असं। वाजवतात घंटी आणि टाळ, कोणाच्या गळ्यात आहे मोत्याची माळ,
कपाटात 10 साड्या पडल्या तरी खराब होणार नाही, कारण ते एकदम पक्के असते थोडी. हे मी घरी हे शिवलंय, कारण सेलो टेपने निघून जातं. याचं हे पॅकिंग मी केलंय. हा देवाचा कपडा आहे. हे मागे छान साडी कव्हर आहे हँडलूमचं, त्याला नेट पण आहे, त्याच्यातून तुम्हाला साडी दिसेल आणि आपल्या मैत्रिणी काळ्या पडणार नाही, किती छान काळ्या पडणार नाही. आणि हे पण इको फ्रेंडली आहे. तुम्ही प्लास्टिक हे वापरा. आणि हे एकदम 1 तासात केलेलं पेंट आहे सर्व. साडी कव्हरचं जर ब्रँड माहिती करायचं असेल तर DM इको फ्रेंडली हळदी कुंकू साडीचे कव्हर पण एवढे म्हणजे चांगले याच्यात आहे. तुम्ही खरंच ते मागवले ना, कलेक्शन आईच्या घरी आईला तुम्ही दिलं का? ओपन करू दे. मावशी मुलीच्या हातून हळदी कुंकू घेण्याची फिलिंग कशी आहे? खूपच छान आनंद वाटतो. सर्व केल्याचं एकदम असं मला जो दिवसभरचा थप्पा एकदम गायब झाला. मला तर माझा असं पण बदलला असेल. खूप छान. खूप दोघे पण खूप छान दिसत आणि सगळ्या गोष्टी पण खूप छान केल्या. आणि हे सर्व करण्यासाठी माझ्या मैत्रिणी जयश्री, सुवर्णताई, या सर्वांनी सकाळपासून येऊन मेहनत घेतलेली आहे. आणि सर्वांनी सगळ्या गोष्टी इतक्या माझ्या मनासारख्या बनवल्या आणि केल्यानं त्यामुळे मला जास्त आनंद होतो. स्वातीला थोडा युनिक लागतो, जगा वेगळं. आणि तसंच होतं. आणि तसंच झालं सर्वात. आणि सगळ्यात आवडीचा माझा तर गणपती कॉर्नर एवढा छान बनवला. मला खूप आवडलं तो वाला. आता आणि आमच्या हिचं प्रमोशन पण करतो की कोणाला असं सजवण्याचं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला तरी आम्ही येणार जयश्रीला मागणी करायला. सुवर्ण आणि जयश्री आमचा टच पण आहे. एकदम खुश आहे. प्लास्टिक वापरून मी खूप ऐकलंच होतं तुमच्याबद्दल. रंजना पर्सनली एक्सपिरियन्स केल्यावर या बसा. आणि ही आमची सून छान असं म्हणजे आम्हाला पण एक्सप्लोर करते की तुम्ही काहीतरी करत असतात याचं. तिला खूप कौतुक आहे. खूप छान छान व्हिडिओ बनवते. बघायला पण व्हिडिओ खूप आवडतात. आणि तिच्या व्हिडिओमुळे आम्ही आलो बाहेर. काही कोणाला माहिती झालं लोकांना. सायली आणि सिद्धार्थ ते पण दाखवतो. याच्यामध्ये आहे सौभाग्याचं प्रतीक म्हणजे टी, ओटी आणि बाप्पासाठी छोटा हार अजून आपल्या आवडत्या पल्स. आवडत्या काय? पल्स चॉकलेट. अच्छा. आहेत प्रतिकाराला त्याला त्यांच्याकडे व्हिडिओ करते का?
चलो बाय बाय बाय. हो लवकर. छान झाला नाही हळदी कुंकू खूप मस्त झाला एकदम छान डेकोरेशन खूप छान मजा पण येते आणि करायलाही हुरूप असतो. खाता खाता आली. बाय बाय. चलो एकदम मस्त एकदम जोरदार. मी असं एक्सपेक्ट केलं नव्हतं. ह्या वर्षी आम्हाला जयश्री आंटीमुळे आमच्या सगळ्यांना सुनामुलींना जास्त छान वाटलं. त्यामुळे सगळ्यांचं कॉम्पिटिशन करायची सगळ्यांकडे वेगळे वेगळे थीम सगळ्यांना करावं वाटतं. सांगून टाकला आम्ही दोघे तिघी जणी जयश्रीचं मॅनेजमेंट आणि आम्ही तिला हेल्पर कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार आहे. मार्केटिंग करा. आता फायनली आम्ही निघालोय घरी जायला. ट्रॅफिक लागले सो लेट्स सी पोचू लगेच लवकर. आता घरी. आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही जिथे हळदी कुंकाला गेलो होतो ते आईंच्या मैत्रिणीचं घर होतं आणि त्यांनी एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली आई गेलेलं डेकोरेशन करायला हेल्प करायला तर होणारच होतं. कारण काय आमच्या घरात पण तुम्ही बघितलं असेल आमचं डेकोरेशन किती छान असतं. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी युनिक गोष्ट असतात आणि त्यांच्या डेकोरेशन मध्ये पण तुम्हाला काही वेगळ्या नवीन टच मिळाला असेल भेटला असेल बघायला. अँड मी आजच रील्स मध्ये वगैरे बघितलेलं ती जी नथ बनवलेली होती फुलांची ती सुद्धा एक युनिक कन्सेप्ट होती. ती आमच्या घरात आम्ही नाही केली तर तेव्हा मी नव्हती बघितली बट मे बी आईने बघितलेली असेल तर ती सुद्धा खूप छान दिसत होती. ती फुलांची जी नथ बनवलेली होती ती आणि जी आता मावशींच्या घरी बनवली होती खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होती. आणि आता ही गोष्ट खूप छान झाली आहे की आपल्याला रील्स यूट्यूब या सगळ्या गोष्टी इतके अवेलेबल आहे. इझिली सगळे अवेलेबल असतात. सगळं कंटेंट बनवतात इन्फ्लुएन्सर्स. सो त्यामुळे आपल्याला समजतं की आपण कसं काय कुठल्या गोष्टी करू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण ट्राय करतो. अँड आता बरेच लोक बोलतात की हे फॅड झालंय सगळे लोक असं करतात प्रथा पाडतात. प्रथा वगैरे काही नाही. प्रत्येकाची आवड आहे. लोकांना पहिल्यांदा तेवढा एक्सपोजर नव्हता तेवढ्या गोष्टी माहिती नव्हत्या. आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजतात त्यामुळे वेगवेगळ्या करायचा प्रयत्न करतात. आणि जी की चांगली गोष्ट आहे. आपल्यामध्ये जर कला असेल आणि आपल्याला जर काहीतरी वेगळं करायचं असेल तर का नाही चांगली गोष्ट आहे. कोणीतरी सगळ्यांनी प्रत्येक गोष्ट काहीतरी युनिक वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याने प्रत्येकालाच आनंद होतो. आणि 4 लोक जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना सुद्धा आनंद होतो. अँड येस खूप म्हणजे मला तर सगळ्यांना भेटून इतकं बरं वाटतं ना की खूप गप्पा गोष्टी होतात. सगळ्यांना भेटणं होतं. एवढं म्हणजे वर्षभर कोणी कोणाला भेटत नसतं पण अशा निमित्ताने छोट्या छोट्या कारणाने प्रत्येकाशी भेटणं होतं. आणि तिथे गेल्यानंतर मला तर सगळे एवढं प्रेमाने ग्रीट करतात. सो ते गोष्ट मला खूप जास्त आवडते. तुम्हाला हे आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. मी कशी दिसत होती ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा. अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.